नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा. तर आज आहे गुरुवार. गुरुवारी आपण सगळे स्वामी भक्त एकदम आवडीने स्वामींची सेवा करत असतो, पूजा करतो, स्वामींना छानपैकी सजवतो. इतर दिवसाला आपण स्वामींची सेवा करत नाही, पण गुरुवारी आपण आवर्जून स्वामींच्या सेवेसाठी बसतो. मी काही झाडे लावलेली आहेत, तर त्याच झाडांची फुले मी आज स्वामींना अर्पण करणार आहे. सोनचाफा लावण्याचा मी भरपूर प्रयत्न केला, त्यांची कांडी वगैरे लावण्याची, पण त्याची फांदी वगैरे काही येत नाही सोनचाफ्याची. तर मी विकत 3 झाडं घेतली, त्यामधला एक झाड जगलेलं आहे आणि त्यालाच सोनचाफ्याचे फूल आलेले आहे. 2 फुलं आली होती, पण ते एक फूल मी वरती गच्चीवर झाड ठेवले, त्यामुळे मी बघितलंच नाही ते कधी वाळून गेलं. पण हे दुसरं फूल मी आता स्वामींच्या चरणी अर्पण करणार आहे. पहिलं सोनचाफ्याचं फूल स्वामींच्या चरणी आता अर्पण होणार आहे. तर गुरुवारी स्वच्छपणे उंबरा वगैरे पुसून उंबऱ्याला हळदीचं लेपन करून उंबरट्याची पूजा केलेली आहे. आपण गुरुवारी म्हणा, सोमवारी, मंगळवारी, शुक्रवारी किंवा आठवड्यातील 7ही वाराला जर आपण उंबरट्याची पूजा केली तर घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण निर्माण तयार होते. आध्यात्मिक वातावरण घरामध्ये निर्माण होते. सुगंधित धूप, अगरबत्ती, फुले आपण जी काही स्वामींना अर्पण करत असतो, घरामध्ये आपण धूप दीप लावत असतो, सुवासिक अगरबत्ती लावत असतो, तर त्याचा सुगंध घरामध्ये सगळीकडे पसरत असतो आणि घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती हळूहळू बाहेर जाते आणि पॉझिटिव्ह वातावरण म्हणजे पॉझिटिव्ह एक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होत असते आणि आपोआपच आपलं मन देखील शांत होतं आणि घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह वातावरण, सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होते. तर उंबरट्याचं लेपन हे आवर्जून आपण करायला पाहिजे. इतर कोणत्या वाराला जर तुम्ही करत नसाल तर गुरुवारी हे तर तुम्ही नक्कीच करा. तर पूजा करताना सहजच मला वाटलं की स्वामींना आज तुळशीचं पान आपण त्यांच्या कपाळी लावावं. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या रूपात स्वामींना सजवायला मला आवडतं. एखाद्या वेळेस पूजेला उशीर झाला तर अशीच पूजा मी स्वामींची करत असते, पण ज्यावेळी माझ्याकडे भरपूर वेळ असतो त्यावेळी स्वामींना वेगवेगळ्या रूपात मला सजवायला खूप आवडतं. तर स्वामींना तुळशीपत्र आपण अर्पण करत असतो, तर त्या चंदनावर मी स्वामींना एक तुळशीचं पान स्वामींच्या कपाळी ते मी लावलेलं आहे. तर आपल्या मनात जशा पद्धतीने स्वामींना सजवायची इच्छा निर्माण होते तर तशाच पद्धतीने आपण स्वामींची सेवा करायची असते. ती इच्छा म्हणजे स्वामींचीच इच्छा असते. सगळं काही स्वामी आपल्याकडून करवून घेत असतात. जी काही सेवा आहे ते आपण करत नाही. आपण म्हणतोय मी केलंय, पण करणारे सगळे स्वामी आहेत. करता करिता तुची एक स्वामीनाथा. तर सगळं काही करवून घेणारे स्वामीच असतात. स्वामी सगळी सेवा आपल्याकडून करून घेत असतात. तर हे जे पान तुम्ही बघताय, तर बऱ्याच मला कमेंट आल्या होत्या की हे पान ताई कशाचं आहे, तुम्ही याची सेवा कशासाठी करता. तर हे पान मी जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी गेले होते तेव्हा माझ्याबरोबर भरपूर चमत्कार घडले. भरपूर मला अनुभव त्यावेळी आले. भरपूर म्हणजे भरपूर अनुभव आलेले आहेत. त्या अनुभवावर मी व्हिडिओ देखील शेअर केलेले आहेत, व्हिडिओ देखील अपलोड केलेले आहेत. एवढे अनुभव मला स्वामींनी तिथे दिलेले आहेत ना की प्रचंड अनुभव दिलेले आहेत. आणि तेथेच घडलेल्या चमत्कारापैकी एक चमत्कार म्हणजे ते पान मला वडाच्या झाडाचं म्हणजे वटवृक्षाचं जे झाड आहे जिथे स्वामी बसत होते तर तेथील वटवृक्षाचं ते पान आहे. तर ते मी पान अशा प्रकारे फ्रेम करून देवघरामध्ये ठेवलेलं आहे. ब्रह्मकमळचं फूल तुम्ही आता बघितलेलं आहे, तर ते ब्रह्मकमळचं फूल देखील आज स्वामींना मी अर्पण केलेलं आहे. शक्यतो आपण ते ब्रह्मकमळचं फूल भगवान शंकरांना अर्पण करत असतो. दुसऱ्या दिवशी रात्री पूजा करून दुसऱ्या दिवशी भगवान शंकरांना अर्पण करत असतो. पण माझ्यासाठी महादेव, गणपती बाप्पा सर्व काही जे आहे माझं श्रद्धास्थान तर ते स्वामीच आहेत. मी उपवास जरी केला सोमवारचा तरी माझं नामस्मरण हे स्वामी समर्थांचंच असतं. तर असं नाही की आता मी उपवास केला आहे सोमवारचा आणि मी महादेवाचंच करते. आता ती एक सवय झालेली आहे. कोणत्याही देवाचा उपवास किंवा व्रत, कोणतीही पूजा केली तर ते स्वामींचंच नामस्मरण होतं. आणि आपण कोणतीही पूजा केली, कुठल्याही देवी देवतांची पूजा केली तर ते आपल्या स्वामींच्या चरणीच जाते. ती सेवा आपल्या स्वामींनाच अर्पण होते. आणि आपल्या स्वामींनीसुद्धा भगवान शंकरांची पिंड ही मंदिरामध्ये स्थापन केलेली आहे.
तर स्वामी समर्थसुद्धा भगवान शंकरांचं नामस्मरण करत होते. ते सारखे म्हणत होते, शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. तर जी काही सेवा आपण करतो तर ती सगळी सेवा स्वामींच्या चरणीच अर्पण होत असते. तर अशा प्रकारे मी पूजा केलेली आहे. तुळशीपत्र स्वामींना मी प्रत्येक गुरुवारी अर्पण करत असते. त्यामुळे मी घरात तुळशीची अनेक झाडे लावलेली आहेत. जी रोजच्या पूजेतील तुळशी आहे तर ती मी रोज तोडत नाही. त्याला मंजिरी वगैरे आल्या तरच ते मी तोडत असते. पण स्वामींच्या पूजेसाठी मी इतर तुळशीचे रोप लावलेले आहेत, तर ते तोडूनच मी स्वामींना ते अर्पण करत असते. प्रत्येक गुरुवारी मी स्वामींना तुळशीपत्र अर्पण करत असते. तर तुम्हीही स्वामींना तुळशीपत्र अर्पण करत चला. रोज एक तुळशीपत्र स्वामींचं एखादं स्तोत्र किंवा माळ जप करून ते तुळशीपत्र स्वामींना तुम्ही अर्पण करा. याचे बरेच अनुभव आहेत, खूप फायदे होतात. अशा प्रकारे स्वामींना एखादं स्तोत्र मंत्र म्हणून ते तुळशीपत्र जर तुम्ही अर्पण केलं तर जेव्हा मी ही सेवा करत होते तेव्हा स्वामींनी एक चमत्कार केलेला आहे. मला वाटतं की हे माझ्याबरोबरच नाही तर प्रत्येक भक्तांबरोबर हे घडत असेल. जेव्हा काही आपण स्वामींकडे मागत असतो, आता आपण एखाद्या वेळी खूप मनाने स्वामींची सेवा केली आणि आपण स्वामींना सांगितलं, स्वामी मला आज हे फूल द्या, किंवा स्वामी आज काहीतरी तुम्ही मला अनुभव द्या, प्रचिती द्या, दिव्यामध्ये काहीतरी आकृती तयार करा, किंवा जे मी तुम्हाला हे फूल घातलेलं आहे गुलाबाचं म्हणा, आता मी तुळशीचं पत्र ठेवलेलं आहे, गुलाबाची फुलं ठेवलेली आहेत, पिवळी ठेवलेली आहेत, गुलाबी ठेवलेली, अशा प्रकारची जी काही फुलं असतात तर ते आपण स्वामींना सांगत असतो, स्वामी मला ते फूल पाहिजे, मला ते फूल तुम्ही द्या, किंवा स्वामी मला ते तुळशीपत्र पाहिजे आहे, ते मला कौलरूपी तुम्ही द्या. तर अशा प्रकारे आपण स्वामींना सांगत असतो, साकडं घालत असतो, प्रार्थना करत असतो. पण एखाद्या वेळी असं होतं की आपण काहीच न मागता स्वामी अचानकपणे ते आपल्याला देतात. तर मलाही हा अनुभव आलेला आहे. मी जेव्हा आरती करत होते, आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच, मी आरती करत असताना स्वामींनी मला गुलाबाची फुले दिलेली आहेत. मी काहीसुद्धा स्वामींना सांगितलं नव्हतं की मला हे फूल पाहिजे आणि ते मला द्या. आणि ते खरंच आहे, जेव्हा आपण मागतो ना तेव्हा स्वामी देत नाहीत. जेव्हा आपण सेवा करतो फक्त आणि समाधानी राहतो, शांत राहतो, स्वामींना शरण गेलेलो असतो आणि काहीसुद्धा मागत नाही, एवढंच मनामध्ये असतं की स्वामींना सगळं माहिती आहे, आपली काय इच्छा आहे ते स्वामींना सगळं माहिती आहे आणि मागायचं काय आहे, आपलं जे कार्य आहे, आपले जे कर्म आहे ते आपण करत राहूया, असं जेव्हा आपण मनामध्ये आणतो ना तर तेव्हा न काही मागता स्वामी आपल्याला देत असतात. तर अशाच प्रकारे मी जेव्हा आरती स्वामींची करत होते तेव्हा मी ही फुले स्वामींना ठेवलेली होती. तर ती फुले आरती करताना पडलेली आहेत. म्हणजे किती चांगला अनुभव आलेला आहे बघा, म्हणजे किती छान प्रचिती स्वामींनी दिलेली आहे. आरती करत असताना, त्यांचा गजर होत असताना ही फुले पडलेली आहेत. तर खूप आनंद झाला मला. स्वामींची आरती करत असताना हे फूल पडलेलं आहे. म्हणजे जी काही सेवा केलेली होती ती स्वामींनी त्यांच्या चरणी रुजू केलेली आहे. स्वामींनी ती सेवा मान्य केलेली आहे. तर या दिवशी ना स्वामींनी अनपेक्षितपणे खूप काही मला दिलेलं आहे. ही जी फुले पडली तर पडलीच स्वामींच्या हारवरून, आणि स्वामींच्या मूर्तीजवळ मी तुळशीपत्र ठेवलेलं आहे. पिवळ्या कलरच्या झेंडूच्या फुलाजवळ तुम्ही बघू शकता तुळशीपत्र मी ठेवलेलं होतं, स्वामींना ते अर्पण केलेलं होतं. तर ते तुळशीचं पान देखील खाली पडलेलं आहे. म्हणजे एवढी छान प्रचिती स्वामींनी मला या दिवशी दिलेली आहे. जेव्हा आपण मागत असतो ना तेव्हा स्वामी देत नाहीत, पण जेव्हा आपण पूर्णपणे आपले सगळी कर्म करतो, त्याचबरोबर स्वामींची सेवा पण करतो आणि मनामध्ये कुठलीच इच्छा ठेवत नाही, त्यावेळी मात्र स्वामी आपल्यावर प्रसन्न होत असतात. जे पाठीमागे लागतात ना, स्वामी मला द्या द्या द्या, तेव्हा स्वामी त्यांचं अजिबात ऐकत नाही, त्यांची खूप परीक्षा घेतात. त्यामुळे सेवा करा, चांगले कर्म करा आणि स्वामींवर भरपूर विश्वास ठेवा. जो स्वामींच्या सेवेमध्ये येतो, स्वामींच्या भक्तीमध्ये येतो, सेवा मार्गात लागतो, तर त्याने पूर्णपणे स्वामींवर विश्वास ठेवला पाहिजे, स्वामींना पूर्णपणे शरण गेलं पाहिजे, मगच स्वामींच्या भक्तीत यायला पाहिजे. नाहीतर विनाकारण ते 8 दिवस सेवा करायची, परत आपला स्वामी ऐकत नाही, काहीच इच्छा पूर्ण होत नाही म्हणून सोडून द्यायचं, असं नाही करायचं. स्वामीवर पूर्णपणे विश्वास ठेवायचा आणि मगच त्या स्वामींच्या सेवेमध्ये आपल्याला उतरायचं असतं, स्वामींची सेवा करायची असते. स्वामी हे कलियुगातील सगळ्या इच्छा पूर्ण करणारे दैवत आहे. या कलियुगातील आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण करणारे, ते कल्पवृक्ष म्हणतात ना, त्या प्रकारे स्वामी आहेत. फक्त आपण त्यांची सेवा म्हणजे काय हे समजू शकत नाही. त्यांच्या सेवेत आल्यावर
कोणत्या मार्गाने आपण चाललं पाहिजे हे समजू शकत नाही. ते आपल्याला रस्ता दाखवत असतात, मार्ग दाखवत असतात, पण आपल्याला ते कळत नाही किंवा जाणून बुजून पण आपण त्या मार्गावर जात असतो. स्वामींचे संकेत, अनुभव हे अशाच प्रकारे येत असतात. आपण सेवेत जेव्हा मग्न असतो तेव्हा स्वामी काही ना काहीतरी आपल्याला प्रचिती देतात दिव्यामध्ये, किंवा एखादी फुले पडतात. आपण जे फूल मागितलेलं आहे ते फूल स्वामी आपल्याला देतात, किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्याला स्वामी संकेत देत असतात. पण संकेत हे स्वामी आपल्याला देतातच. प्रत्येक स्वामी भक्ताला स्वामी संकेत देतातच. असं नाही की हा भक्त स्वामींना प्रिय आहे आणि तो आवडत नाही, असं काही नाही. स्वामींना प्रत्येक भक्त हा प्रिय आहे. प्रत्येक भक्त स्वामींच्या पाशी समान आहेत. तर प्रत्येक भक्तांची स्वामींना काळजी आहे आणि आपल्या प्रारब्धाने, आपल्या कर्माने आपल्याला दुःख, त्रास, अडचणी येत असतात. तर स्वामींच्या जवळ जे तुळशीचं पान होतं तर ते देखील स्वामींनी मला दिलेलं आहे माळ जप करत असताना. तर खूप म्हणजे खूप मला छान वाटलं, खूप आनंद झाला, खूप छान वाटलं मला. स्वामींनी अशा प्रकारे एक नाही तर 2 मला प्रचिती दिल्या आणि स्वामींनी माझ्यावर आशीर्वाद रूपी मला ही फुले, ही तुळशीपत्र दिलेली आहेत. तर खूप छान वाटतं. मनापासून जी काही आपण गोष्ट करतो ना, तर त्या गोष्टीला एक ना एक दिवस आपल्याला त्या गोष्टीचं फळ हे मिळतंच. तर तुम्हीही स्वामींची सेवा करत असताना मनापासून स्वामींना शरण जाऊन ती सेवा करा, म्हणजे त्या सेवेचं तुम्हाला फळ देखील मिळेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.